महावीर उद्यानातील ही गर्दी पाहून कदाचित आपण देखील विचारात पडला असाल। एस न्यूजनं ही गर्दी कशासाठी होतीये हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता इथं सलमान नावाचा एक तरुण केस गळती रोखण्यासह ज्यांना पूर्ण टक्कल आहे अशा लोकांच्या डोक्यावर पुन्हा केस आणण्याचा दावा करत औषध देतोय। विशेष म्हणजे तो हे औषध मोफत देतोय असं सांगतोय। सलमान इंस्टाग्रामवरून औषध घेणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ व्हायरल करत असल्यानं ते बघून इथं येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे। आठवड्यातून 2 दिवस तो इथं लोकांना मोफत औषध देत असून ज्यांना चांगले परिणाम जाणवतात त्यांना पुन्हा औषध घ्यायचं असेल तर ते मात्र विकत घ्यावं लागेल असं तो लोकांना सांगतोय। एकंदरीत सलमाननं सोशल मीडिया आणि लोकांची त्यांच्या केसांमधली भावनिक गुंतवणूक याचा फायदा उठवत मार्केटिंगचा फंडा शोधून काढलाय। त्याचे आणि त्याच्याकडून औषध घेणाऱ्या लोकांचे व्हिडिओ बघून प्रभावित झालेले शेकडो लोक महावीर उद्यानात गर्दी करताना दिसतायत। सलमान जे औषध देतोय त्याच्या गुणवत्तेबद्दल सध्या तरी कुणीच प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही। त्या औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का हे सुद्धा न विचारता अनेक जण आपलं डोकं सलमानच्या ताब्यात देताना दिसतायत। रुबाबदार दिसण्यासाठी डोक्यावर आहेत ते केस शाबूत असायला हवेत, तर ज्यांचे केस पूर्ण गळालेत त्यांना ते पुन्हा आपल्या डोक्यावर उगवले तर त्यासारखा मोठा आनंद नाही। सध्या केस गळती रोखण्यासाठी अनेक उपचार केले जात आहेत, पण पूर्ण टक्कल झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावर परत नैसर्गिकरित्या केस आणण्याचा दावा या क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा करताना दिसत नाहीत। मात्र हा सलमान मात्र बिनधास्तपणे एका बागेत बसून केसांवर उपचार करतोय। पण कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाला याची काहीच कल्पना नाही। एस न्यूजनं अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अश्विन ठाकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी चौकशी करू असं सांगितलंय। लोकांच्या केसगळतीच्या समस्यांवर उपचार करणारा सलमान नेमकं कोणतं औषध देतोय, वैद्यकीय दृष्ट्या ते किती सुरक्षित आहे, याचा टक्कलावर सुद्धा पूर्ण केस आणण्याचा दावा किती योग्य आहे, या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सध्या अनेक जण कोणतीही शहानिशा न करता आपलं डोकं सलमानच्या हातात देत असले तरी पुढे जाऊन या केसानं काही गंभीर वळण घेऊ नये ही अपेक्षा असून त्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज आहे।